प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात तीव्र असंतोष पसरला आहे। या जनविरोधी आणि विनाशकारी महामार्गाच्या विरोधात आज शनिवार 18 जुलै रोजी पंढरपूरमध्ये सर्वपक्षीय नेते, शेतकरी आणि वारकऱ्यांनी एकत्र येत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने भव्य सद्बुद्धी दिंडीचे आयोजन केले होते। मुसळधार पाऊस असूनही शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा निर्धार डगमगला नाही। संतराज पॅलेस ते विठ्ठल मंदिर अशा काढण्यात आलेल्या या पायी दिंडीत राज्यातील बाधित 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी व वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। यावेळी नामदेव पायरीवर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अभिषेक घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आले। या आंदोलनात खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार जयंत पाटील, गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, आमदार अभिजित पाटील, कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड धनाजी गुरव, कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यासह शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते।